पालघरच्या मासवण आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना तापाची लागण, मनोर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार, एका विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर पालकांमध्ये आता चिंता। अमरावती आग प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। 21 ऑगस्टला फायर ऑडिटची मुदत संपली तर रुग्णालयाकडून 17 जुलैला सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र। अमरावती स्त्री रुग्णालयाचं ऑडिट करण्याचे आदेश होते, झालेलं ऑडिट गेलं कुठे? भ्रष्टाचार झाला का? काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा सवाल। महायुतीमधील महामंडळ वाटपावर 15 दिवसांमध्ये शिक्कामोर्तब होणार। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये एकमत। 16-17 सप्टेंबरला उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। मराठवाड्यातील प्रश्नांवर 17 सप्टेंबरला आंदोलन। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। देवेंद्र फडणवीसांचा भाजपच्या संसदीय मंडळामध्ये प्रवेश होण्याची शक्यता। राहुल गांधी 2 सप्टेंबरला नाशिकच्या दौऱ्यावर। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेणार असल्याची माहिती। काँग्रेसच्या अभियानाच्या समारोपासाठी राहुल गांधी नाशिकच्या दौऱ्यावर येणार। नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं पुन्हा आंदोलन। वर्धा भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा ठिय्या। मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार। मुंबईमध्ये 1 सप्टेंबरला ओबीसींचा मोर्चा धडकणार। तयारीसाठी ओबीसी नेत्यांच्या गावोगावी गाठीभेटी। दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंकडून आता पाहणी। रत्नागिरीमधील कशरी बोगद्यामध्ये पुन्हा पाणी गळती। 3 ते 4 ठिकाणी नव्यानं पाझर तर ठिबकणाऱ्या पाण्यानं रस्ता निसरडा। अहिल्यानगरच्या शेंडीमधील मंदिरामध्ये चोरी। मळगंगा देवीचे दागिने चोरीला। अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल। महावितरणाच्या पथकाला ग्राहकाकडून धक्काबुक्की, शिवेगाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावातील घटना। महावितरणाच्या महिला अभियंत्यासोबत देखील बाचाबाची करण्याचा प्रयत्न। नवी मुंबईमध्ये दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश। 4710 लिटर दुधासह लाखोंचा मुद्देमाल जप्त। महापे MIDC परिसरातील घटना। महाप्रसाद वाटपाआधी FDAची परवानगी घेणं आवश्यक। तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला महाराष्ट्र करणी सेनेचा मात्र विरोध। 5 सप्टेंबरला तुकाराम मुंढेंच्या घरावर मोर्चा काढण्याचा करणी सेनेचा इशारा। साखर खरेदीसाठी सोलापुरात शेतकऱ्यांची कारखान्यावर झुंबड। सिद्धेश्वर साखर कारखान्यावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती। साखरेचे दर वाढल्यानं गर्दी। सोने चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ। जळगावात सोन्याचे दर 12,000 रुपयांनी वाढले तर चांदीच्या दरात देखील 6,000 रुपयांची वाढ। लासलगावहून दिल्लीसाठी कांदा ट्रेन रवाना होणार। सुमारे 850 मेट्रिक टन कांदा दिल्लीला जाणार। दर पाडण्याचा प्रयत्न करू नका, शेतकऱ्यांची मागणी। नाशिकमध्ये पावसानं ओढ दिल्यानं उभी पिकं कोमेजली। कपाशीसह मका, सोयाबीन धोक्यात तर धुळ्यामध्ये पिकं वाचवण्यासाठी बळीराजाची अक्षरशः धडपड। नाशिक जिल्ह्यामध्ये टोमॅटोचे दर गडगडले। टोमॅटोला प्रति किलो 8 ते 10 रुपयांचा दर। खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हैराण। जळगावमध्ये भरधाव ट्रकनं 8 वर्षाच्या मुलाला चिरडलं। संतप्त जमावानं ट्रक पेटवला तर टँकर आणि दुचाकीच्या धडकेत ITIच्या एका विद्यार्थ्याचाही मृत्यू। शिरूर भीमाशंकर रस्त्यावर ट्रकचा थरार, अनेक वाहनांना धडक। अनियंत्रित ट्रक घरावरती आदळल्यानं मोठं नुकसान। चालकानं उडी मारून स्वतःचा जीव वाचवला। मुंबईतील रस्त्यांवर अद्यापही जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य। कारभार सुधारा अन्यथा कारवाईचे आदेश देऊ। मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेवर ताशेरे। इगतपुरी हिरवाईनं समृद्धी महामार्गाचं सौंदर्य खुललं। ड्रोनमधून टिपलेली समृद्धी महामार्गाची विहंगम दृश्य। नमस्कार, मी